नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर के कस्तुरीरंगन यांचं काल सकाळी निधन झाले. कस्तुरीरंगन यांनी बंगळुरू येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. 27 एप्रिल रोजी त्यांचं पार्थिव रमण संशोधन संस्थेत जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. कस्तुरीरंगन हे 1994 ते 2003 पर्यंत इस्रोने प्रमुख होते, तर त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रोने चंद्रयान सारख्या मोठ्या मोहिमांची योजना आखण्यास सुरुवात केली होती. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना सिंधू पाणी कराराबाबत भारताला थेट धमकी देत म्हटलंय की मला सिंधू नदीच्या काठावर उभं राहून भारताला सांगायचंय की सिंधू आमचे आणि ती आमचीच राहील. एकतर आमचं पाणी या नदीतून वाहेल किंवा त्यांचे रक्त त्यातून वाहेल. हे विधान भारताविरुद्ध हिंसाचाराला उघडपणे चितवणी देणारं आहे म्हणून पाहिलं जातंय. विशेषतः अशा वेळी जेव्हा पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देशाला दुःखाच्या सागरात लोटलं असताना आणि जगभरात संतापाची लाट असताना असं वक्तव्य पाकिस्तानच्या नक्कीच अंगलट येईल असं बोललं जातंय. जम्मू काश्मीरमधील पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे निर्देश देत म्हटलंय की केंद्र सरकारने दिलेली मुदत संपुष्टात आल्यानंतर एकाही पाकिस्तानी नागरिक देशात थांबू नये याची खात्री करावी आणि पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले 18 प्रकारचे सर्व व्हिसा 27 एप्रिल पासून रद्द करण्यात आल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती. यानंतर अमित शहा यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना फोन करत पाकिस्तानी नागरिकांना शोधून काढा आणि तात्काळ परत जातील याची खात्री करा असे निर्देश दिलेत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आणि माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरे जाणाऱ्या सय्यद आदिल हुसेन शाह या अवघ्या 20 वर्षाच्या स्थानिक युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. तर सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सुनील चांदेरे यांनी लिहिलेल्या ऐकलत का या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी आपल्या शैलीत देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढलाय. तर विरोधी पक्षनेता असताना फडणवीसांनी अर्थसंकल्प कसा असावा यावर पुस्तक लिहिलं होतं. आता मी त्यांना पुन्हा येईल हे पुस्तक लिहायला लावणार असल्याचं सांगताच उपस्थितांमध्ये हास्याची लहर उमटल्याचं पाहायला मिळाले. सांगलीचे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्यात. कारण गुरुवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी कुडाळमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आणि ही भेट उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने घडून आली आहे. मात्र इतकंच नाही तर शिंदेच्या पंक्तीला बसून जेवणाचा आनंदही त्यांनी घेतलाय. त्यामुळे चंद्रहार पाटील आता शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात. रशिया युक्रेन युद्धावरून ट्रम्प यांनी राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यावर ट्रम्प यांनी टीका केली आहे. हे युद्ध सुरू होण्यास झेलेन्स्की जबाबदार आहेत. लाखो लोकांच्या मृत्यूंसाठी देखील ते दोषी आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. तर रशियासोबतचा वाद मिटवण्यासाठी क्रिमिया त्यांना देण्यास झेलेन्स्की यांनी नकार दिल्यानं ट्रम्प यांनी जोरदार टीका केली आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्समध्ये पतियाळा येथील एका 18 वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मृताचं नाव एकम सिंग साहनी असं आहे. तो पतियाळाच्या राजपुरा शहरातील गुलाबनगर कॉलनीतील रहिवासी असून अमरिंदर सिंग साहसी याचा मुलगा होता. मुंबई नाशिक महामार्गावर जवळच असलेल्या गावाजवळ खासगी बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती असून यात एका 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आलेत. तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. IPL 2025च्या 43व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादनं चेन्नई सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केलाय. या पराभवामुळे चेन्नईचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण झालाय. तर संघाला आता 5ही सामने जिंकावे लागणार आहेत आणि इतर संघांवरही अवलंबून राहावं लागणार आहे. हा संघ पॉइंट टेबलमध्ये सर्वात खाली असून विजयानंतर हैदराबादने 9 सामन्यात 6 गुणांसह 8व्या स्थानावर पोहोचलाय. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्रात इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.